जय महाराष्ट्र मी माझे 2 शब्द संपवतो. हेलो गाइस, वेलकम बैक टू आवर न्यू व्लॉग. तो कैसा है आज का जो व्लॉग होने वाला है, वो होने वाला है बहुत ही अमेजिंग और बहुत ही मज़ेदार व्लॉग, क्योंकि आज हम लोग का है क्रिएटर्स पार्टी. एंड लाइक चिपलून में जितने लोग मेरे को फॉलो करते हैं, जितने लोग लाइक यूट्यूब चैनल पे सब्सक्राइब करते हैं, उनमें से ऑलमोस्ट सबको पता ही होगा कि चिपलून में कितने क्रिएटर्स है, कितने क्या है, सबको ऑलमोस्ट सब नोन ही होगा. तो आज ऑलमोस्ट सब क्रिएटर चिपलून में जितने क्रिएटर है, अराउंड 18 to 19 क्रिएटर्स आज हम लोग सब साथ में आ रहे हैं, क्योंकि गामा वाइन एंड डाइन करके न्यूली ओपन होटल है होंडा शोरूम के परफेक्ट सामने. उन्होंने हमारे सबके लिए एक पार्टी होस्ट की है. तो हम सबको यहाँ पे इनविटेशन आया है कि आप सबको एक गेट टुगेदर लाइक क्रिएटर का आज तक चिपलून में कभी नहीं हुआ है. तो फॉर द वेरी फर्स्ट टाइम इन्होंने हमारे लिए पार्टी रखी है, जिसमें ऑलमोस्ट सब लेवल के क्रिएटर्स हैं. जिसमें होगा वेदांत होगा, दोनों वेदांत हो गए, पवार होगा, शीतप होगा. अरे नाम लेने की देरी थी और ये पीछे से आ रहा ही है, वेदांत पवार भी आ गया. और एक्चुअली बाकी भी बहुत सारे क्रिएटर्स आए हैं. अहमद है अपना, निखिल दादा है, विनायक दादा है, रोहित भाई है, सोहम है, अंकुश है, ओमकार वालेकर है, अपूर्व है, आपले चिपळूण वाला आईडी वाला वो भी है. मतलब ऑलमोस्ट पकड़ के चलो कि सब क्रिएटर्स आए हैं साथ में. तो लेट्स सी, गेट टुगेदर है आज हम लोग यहाँ पे पार्टी होने वाली है, लाइक खाना एंड ऑल. और बाकी वो वाला पार्टी नहीं, खाना पीना सब होने वाला है. तो हम लोग सब यहाँ पे आए हैं. लेट्स सी अब कैसा होता है एन्जॉयमेंट. तब तक आगे का ब्लॉग भी एंजॉय करो और मैं सबका इंट्रोडक्शन भी दूंगा आपको. डोंट वरी गाइज, जो क्रिएटर्स है चिपलूण के, उनका सबका इंट्रोडक्शन भी आपको बहुत जल्द मिलेगा. वेट फॉर अ व्हाइल. तर जैसा कि तुमको मैं सबको बोलिया अभी, हमारे वेदांत पवार बाय 75 डेज इन माय लाइफ वो वाला चॅनल आ गए. ओम भाई आज क्रिएटर मीट आहे चिपळूणला. तर कसं वाटतंय तुम्हाला? एकदम भारी वाटते. चिपळूणातले सर्वात मोठे ब्लॉगर्स आणि अराउंड म्हणजे हे लोकांकडून असं मला जेव्हा मी स्टोरी पोस्ट केली होती तेव्हा लोकांकडून मला असं बोलणं झालेलं, बिगेस्ट कोलॅब एव्हर. आणि काय म्हणतात त्याला, बजेटचं काय ते समथिंग आलेलं, मी विसरलो, एवढं अवघड इंग्लिश नाही आहे माझं. बट स्टील आता तुम्ही पण आलात, तुमच्यासोबत आमचे वेदांत भाई पण आलेत. वेदांत भाई, येस, आज सगळे क्रिएटर एकत्र भेटत आहेत, तर कसं वाटतंय तुम्हाला? खूप भारी वाटतंय. आतापर्यंत चिपळूणच्या इतिहासामध्ये हे पहिल्यांदाच घडतंय आणि त्याच्यामध्ये आपला रेहान असेल आणि सगळे क्रिएटर्स, त्याच्यासोबत रेहान असेल, अहमद असेल, या सगळ्यांनी खूप मोलाचं योगदान दिलं आणि त्यांच्या माध्यमातून ना भूतो ना भविष्य असा ऐतिहासिक असा हा क्षण आहे आपल्या चिपळूणसाठी. कारण सगळ्यांना एकाच छताखाली घेऊन येणं ही साधी गोष्ट नाही आहे. सगळ्या क्रिएटर्सनी खूप मेहनत केली आणि त्यांच्या या मेहनतीचं हे फळ आहे की त्यांना अशा मोठ्या हॉटेलला इन्व्हाइट केलं जातं आणि त्यांच्या माध्यमातून एवढा मोठा इव्हेंट हा आपल्या चिपळूणमध्ये पहिल्यांदा होतो. ही खूप मोठी गोष्ट आहे. तर तुम्ही सुद्धा खूप एन्जॉय करा हा इव्हेंट रेहान सोबत आणि सगळ्यांसोबत. खूप ब्लॉगर्स आहेत, खूप जण आहेत. सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका, कारण खूप मेहनत घेतली भावाने. आम्ही बघतोय, वर्षानुवर्ष बघतोय, त्यामुळे सबस्क्राईब मात्र नक्की करा. धन्यवाद. चला, आता कसं आमचे वेदांत दादांनी जसं बोललंय, तर ऑलमोस्ट आम्ही 40-30 सबस्क्रायबर्स मागे आहोत 55,000च्या. तर ते पण लवकर करून टाका. तर मग अभी विषय असा आहे की अभी 2 महत्त्वाची लोक आलेले आहेत. इकडं तुम्ही बघू शकता, हमारे मागे हे रोशन चांचे उर्फ. डायलॉग बोल आधी तुझे डायलॉग बोल. कोणता काय समजली मंडळी नो? फेमस इकडे हॉटेलात. आणि एक हे सांग की आज सगळे क्रिएटरचं मीट होतं, की तुला कसं वाटतंय त्याबद्दल? चांगलं वाटतंय भेटून पहिल्यांदाच. म्हणजे इंस्टावरती बघणं होतं, पण भेटणं पहिल्यांदाच. आता सूरज, तू, बहुतेक जणांना, आता मी इथं नसतो, मुंबईला असतो, त्यामुळे कसं रोजच्या दिवसात भेटणं होत नाही. आता पहिल्यांदाच भेटणं झालं आहे सर्वांची. आणि काही लोकांचे वेगळे पण पेज आहेत, म्हणजे आपल्या चिपळूण आता मला कळायला हा हँडल करतो. चांगलं वाटतंय असं भेटून. माय आता काय तुझं पण सेमच असेल, जसं सगळ्यांनी उत्तर दिलंय. 100% वरती जाऊन आपल्याला धिंगाणा घालायचं आहे. धिंगाणा खदलवून टाकायचं. श्याम आई भाऊचं डायलॉग आहे रे, ते खदलवून टाकणार बाई. आणि अजून एक भाई, जरा आउट ऑफ सिलेबस तिकडे बघायला गेलं तर नाहीतरी 10 ब्लॉगर्स तर तिकडेच बसलेत. सोहम ॲक्शनमध्ये ब्लॉग आणतोय, इकडे ब्लॉगिंग सुरू आहे. हँग करतोय, सोहम ब्लॉग करतोय. अहमदचे इंट्रोडक्शन मी वेगळा देणार. सूरज करतोय, वेदांत करतोय, अंकुश करतोय, अहमद भाई, एल्विस भाईचा छोटा भाई म्हणजे हे माझा जोडी पार्टनर. मी ऑलरेडी बोललो कि जब तक मेरे साथ अहमद नहीं आता ना, तब तक मजा नहीं आएगा, क्योंकि वेदांत आ गया था. मतलब मेरा पार्टनर, हम 3 लंगोटी यार आहे. आता ही दोघं कंटिन्यू दोघांच्या ब्लॉगला सेम सीन सेम शब्द येणार आहेत. याची काळजी घ्या आणि खात्री घ्या. कॉपीराइट लगा तो.
कॉपीराइट लगा तो क्या तू संभाल के लेना तो मैं नहीं मैं तू भी और ऑफर मेरे फ्लैश की वजह से तेरी क्वालिटी बढ़ेगी और पांढरा दिख रहे ना पर अपन तांबड़ा है देख तांबड़ा। अभी मेन विषय है जैसा कि मैं सबको ये क्वेश्चन पूछा कि तेरे को अभी सब जो क्रिएटर्स मीट हो रहा है यहाँ पे आज सबका कैसा लग रहा है उस बारे में तेरे को? उत्तमम धगधगात पादम। नहीं वो संस्कृत में बांधने की भाषा नहीं है, देखो बोल रहा है कि कैसा लग रहा है। मी ब्लॉग बंद करतोय. अगर एक सेकंड तू पण अगर ब्लॉग में बीप नहीं रहता ना अगर तू बीप डालेगा नहीं नहीं गाली मत दे गाली ने कुछ बोला अगर अपशब्द अश्लील एक सेकंड मेरे को क्वेश्चन वापस करने दे। सूरज भी है ना इंस्टाग्राम पे ब्लॉग पे अलग आहे. रुक ना सूरज भी वापस आहे ना. सूरज आज सगळे क्रिएटर्स आपण भेटतोय नॉर्मल प्रश्न आहे एक सगळे क्रिएटर्स भेटतोय तर कसं वाटतं? मी ऑलरेडी सगळ्यांना हा प्रश्न विचारलाय सगळ्यांचे वेगवेगळे आन्सर घेतलेत आता तुम्हाला दोघांना मला विचारायचं आहे, कसं वाटतं? मला असंच वाटतंय की माझ्या सबस्क्रायबर वाढणार आहेत. अरे येड्या तुझं प्रमोशन नाही करायचं तुला बोलायचं आहे की कसं वाटतं? चांगलं वाटतंय. बीप कर 100% हा बीप नसेल एडिटर हा डिलीट करायचं तुला पार्ट अभी फुटेज देता फुटेज. ओरिजिनल वाला. Yeah, I think it's beautiful evening over here and Fatasto Gamma restaurant publicity today. Today all creator together and only chaipan happening this much gardi. Today this much gardi beautiful and evening best. Whatever. Hence question line. ओके समझा कुछ नहीं बट ठीक है इट्स फाइन. हाँ कर दो मालूम है ये सबको बकलोल है बाकी क्या ही बोलेंगे. चलो फिर गाइस अभी ऊपर जाना है हमको वक्त हो गया है वर्ती जाने का और जास्त इधर इकड़े ही शूट किया ना तो फिर कैसे ब्लॉग होएगा ले लाम लचक और एडिटर मेरे को शिवा डालता है इसके लिए मैं थोड़ा कपची में कर रहा है और अभी वर्ती जाके फिर आगे का ब्लॉग करते हैं कंप्लीट. चलो तब तक के लिए ब्लॉग एन्जॉय करो आगे का. तर आता कसं आहे आता हम वर के बाजू में सरकता आहे आणि वरती आम्ही चाललो आहे. आमच्या पाठी आमचे फॅन्स ऑलरेडी चालतच आहेत जसं की तुम्ही बघू शकता. फुल इज्जत कसे आहे आपली फॅन बांधील की हां बस ऐकलं ना भाई आपल्याला फुल इज्जत सूरजमुळं कारण सूरजला दाखवलं की कुठून चुकून 50,000 60 व्ह्यूज गेले की विषयच संपला काय. जर सांग ना तू. गाईज नक्कीच माझे जेवढे फॉलोअर्स असतील सबस्क्रायबर असतील भावाला सबस्क्राईब करा. किती झाले? 50,000ला 30 पाहिजे. अरे इझी तोड फक्त थंबनेलला माझा फोटो. बस विषय संपला. आता थंबनेल 100% तो फोटो काढला ना तोच मी लावणार आहे इकडे तो तेजस दा एन्जॉय ओनली एन्जॉय. गोप्रो आहे पाय ॲक्शन प्रो. अरे वा हा ऑलमोस्ट म्हणजे तिघे सेमच वापरतोय आम्ही कॅमेरा म्हणून आम्ही पुढे हे थोडे लाजारू आहे ठीक इट्स फाइन टेंशन मॅटर्स. तर आता कसं होएगा हम वरच्या बाजू में आएगा अभी हम इधर नहीं इधर बैठना है इधर जेवण है मेरे बाजू में जेवण नहीं है मेरे को आणि पाठी माझे फॅन्स उभे जात आहे बघा. मॅडम आली मॅडमचा कॅमेरा दाखवा मॅडमला दाखवा मॅडम मोठे मॅडमची अपकमिंग नाही रे ऑलरेडी स्टार आहे वो. आता अजून अपकमिंग मोठी स्टार आता स्टार आहे अपकमिंग खूप मोठी स्टार आहे साईशा. पण इसे मेरे को हे आमचं बसायचं योग्य ते ठिकाण. आता इकडं आम्ही बसेंगे जेवायने को आणि इधर जेवने को बैठेंगे हम क्योंकि हमको लय भूख लगी है. पीछे देखो सूरज काय करेंगा ब्लॉग नहीं करेंगे बोल के अर्धे पैसे जास्त तर ब्लॉग शूटिंग करेंगे. माझ्या फॅन पार्टीज वगैरे राहतात कायम माझे फॅन्स पार्टीज वगैरे राहतात ॲज ऑलवेज आणि नो इश्यूज. आता थोड्या वेळा में खाने का वस्तु भी आएगा उसके पहले ये नमूने को देखेंगे तुम. अयो बानो भैया मेरी मुंह से निकल गई मेरी जबान थोड़ी. ये पोस्ट होगा अभी वो तूने जो पहला डाला है ना वो भी पोस्ट होगा और ये वाला भी पोस्ट होगा. ऐसे दोनों ने निकल जाता 100% एक तो पर उसको बीप करा उसके पहले वो वाला हाँ वो वाला बीप होगा ये वाला तो मैं डालूंगा. रोहित दादा जरा येत आहे तुमचं हे आमचे चिपळूणचे व्हॉइस ओव्हर बादशाह व्हॉइस ओव्हर किंग म्हटलं जातं. माझा गाववाला रोहित दा मग तो मी ये निकालूंगा मी रुक ना हे सब पोस्ट करूंगा. रोहित दादा मी असं तुम्हाला पण एक प्रश्न विचारणार की आता सगळ्यांनी मला ऑलमोस्ट उत्तर दिलं आहे याबद्दल तर तुमचं काय बोलणं आता जो आज सगळे कॉन्टेंट क्रिएटर एकत्र आले ती सगळं एकदम वातावरण एकदम मस्त मजेदार झालं आहे तर तुमचं याबद्दल काय बोलणं आहे? मला तर असं मी म्हणेन की चिपळूणच्या इतिहासात पहिल्यांदा असं झालं की क्रिएटर्स पहिल्यापासून खूप होते पण आत्ता जे नावं रुपायला आलेत क्रिएटर्स म्हणजे रील कॉम्पिटिशन असेल किंवा जो चिपळूणबद्दल अवेअरनेस आपण दाखवतोय रील असेल किंवा यूट्यूब ब्लॉगमध्ये
तर ही पहिल्यांदाच इतिहासातले असे मी एकमेव दिवस असेल आज की सर्व क्रिएटर एका मंचावर एका रीलमध्ये एका व्लॉगमध्ये तुम्हाला दिसत आहेत आणि भविष्यातही असं इथून पुढे चालू राहील. आणि खरं तर एका नवीन पर्वाची इथून सुरुवात मानावी लागेल कारण पहिल्यांदाच एवढे सर्व क्रिएटर आपल्या एका फ्रेममध्ये दिसत आहेत. तर मी सर्वांना शुभेच्छा देईन आपले सर्व क्रिएटर्स एका आता जय हिंद जय महाराष्ट्र. मी माझे 2 शब्द संपवतो. धन्यवाद. एवढं हे सगळे हे असेच एंटिक चाली करायला आम्ही सगळे एकत्र भेटलोय आणि हा तुम्हाला सगळ्यांना मी ऑलरेडी बोललो होतो ब्लॉग सुरू करण्याआधीच की हा आला की मग ब्लॉगचे वाटोळे सुरू होणार आहेत. तर मग बी अवेअर आणि आता पुढचं खाणापिणा येईल तेव्हा बघू आपण. ठीक आहे तो गाइस अभी कैसा होएगा. अभी हम ऑर्डर में सूप आएगा हमको हम सूप पिंग सूप टू ऑसम. क्या पी रहे आपण मंच सूप. आता जी मजा येत आहे आम्हाला खूपच जास्त चांगली मजा आएंगे और हम अभी पुढका भी भाग खाएंगे मजा करेंगे और वेटिंग. आपला मोबाईल चार्जिंग लागेल काय. एक मिनिट सरांना गपचूप. अरे विषय आहे का भाई आपल्या बॅगेत चार्जर आहे. चार्जर पण आणलाय. चार्जर दे भावाला. थांब सी पिन नाही ना. मग विषय चार्जर आहे ना आपल्या बॅगमध्ये. एक मिनिट टॅम प्लीज गाइस पुढचं बघूया थोडं थांबा. तर गाइस अभी कैसा है अभी कुछ तो सेकंड थिंग आई. पहली गोष्ट सूप दिखा दिए. सूप पिए हम लोग मस्त पैकी. अभी सेकंड थिंग आए हमारे को खाने को कचू. क्या ये बोला इसका नाम कुछ बोले दो. इन शॉर्ट आई गेस इट्स कॉल्ड सैलेड. सॉरी इंग्लिश नहीं क्योंकि मैं भाजी पाला खा रहा हूँ. ये गोभी पत्ता बट अच्छा है काफ़ी टेस्ट में बहुत मस्त है. मज़ा भी आ रही है. मेरे को देना. मेरे को भी देना. टमाटो खाया मैं. मेरे को दे. लेना है देख ना. अरे तेरी चम्मच पाला उठा. तेरे ब्लॉग के लिए मैं पाला खाया तू नहीं खा सकता. हो वाह. और भाई ने हमारे भाजी वाला खाया इतना सारा एक साथ. मज़ा तो बहुत आ रहा है और बहुत सारी डिशेज ये वेज है. अंकुश भाई हमारे वेज है और हमारी साइशा भी. तर अभी गाइस विषय ऐसा है कि हम लोग है ना बाहर सब ऑलमोस्ट पूरा ब्लॉग तो आप लोगों ने देखे होंगे. जो ब्लॉग का कंसेप्ट है उसमें देखे रहेंगे कि ऑलमोस्ट आधे से ज़्यादा लोग बैठे हैं बाहर. बाकी लोगों को मैं अंदर एम्बियंस शूट करने लाया था और हम लोग ने जो भाव खाया था उसमें कैसा था. भाव काफ़ी ज़्यादा लोगों को अच्छा लगा था. तो हम लोग ने ऐसा प्लान किया कि भाव है ना अंदर चुपचाप हम लोग चुपके से लेके आते हैं. बाकी ऑर्डर जो मैंने दिया था ना एक्स्ट्रा वो हम लोग ने एक्स्ट्रा अंदर चुपके से ले लिया है. मैंने और अहमद का प्लान है. हम दोनों ही कीड़े दिमाग वाले इनमें. तो हम लोग ने क्या किया अभी और ऑलमोस्ट सब बच्चे इधर वापस आ गए. बाहर खुशबू आ गया एक तो और हम लोग ने भाव इधर ढाप के लिए. ये वेदांत भी है ना वीडियो के बहाने बरोबर खा के लेता है. ये इसको भी डोका है. शट अप. अहमद ये चावल कर 2 मिनट. ये भाव के पीछे क्या कहानी है. मेरा नाम गौरव. अरे ते थांब रे 2 मिनिटं. मला आधी सांग हे आतमध्ये बसण्याचं कारण काय तुमचं. नाही आपल्याला एक छोटंसं शूट करायचं आहे त्याच्यामुळे शूट नाही खरं मला सांग आता काय विषय. खरं सांगायचं तर आम्हाला भूक लागली. आम्हाला भाव भेटला नाही त्यामुळे आम्ही भाव खायला इथे आलो आहे शूटच्या नावावर. आणि हे आधीच भाव कोणी खाल्लाय. ओंकार मालेकर. मी टेस्ट पण नाही केले अजून भाव. अच्छा ठीक आहे मग काय विषय आता आतमध्ये गपचूप या लोकांनी ढापून घेतलंय म्हणून आम्ही आतमध्ये आलोय. आता बघूया पुढे. तर विषय आता ऐसा आहे की आम्ही इकडं आलोय ना गावामध्ये. ते तर माहितीच आहे तर मी किती ते रिपीट करणार ऑन सेन्स. अच्छा सॉरी तुमच्यावर नाही भडकतोय सबस्क्रायबर. तर आम्ही इकडं आलोय ना आता त्याच्यात काय झालं मला एवढे क्रिएटर असून सुद्धा आपल्याला फॅन्स भेटलेत आपले आणि त्याचपैकी एकांचा इकडं वाढदिवस पण आहे. तर ह्यांना मी एक मॅनी ॲक्टिव्हिटीज ऑफ द डे सगळ्यात आधी तुम्हाला आणि सेकंड तुम्हाला फक्त एक म्हणजे साधारण क्वेश्चन विचारणार आहे की तुम्ही आज इकडं फर्स्ट टाईम आलात गावामध्ये. तर आमचं ॲक्च्युली इकडे प्रमोशन सुरू झाले. सगळे क्रिएटर्स आहेत ऑलमोस्ट. तर तुम्हाला इथलं जेवण वगैरे कसं वाटलं. बहुत अच्छे हैं खाने. ओके स्पेशली मेरे को नूडल्स अच्छे लगे और वो क्रिस्पी लोटस. ओके बाकी तुम्हाला पण कसं सगळं जेवण वगैरे आवडलं का इथलं. तर हां थोडं लिटिल बिट शाय वाटतं ते ऑफकोर्स कॅमेरासमोर मी स्वतः आधी खूप शाय व्हायचो. तर थँक्यू सो मच. असंच प्रेम राहू द्या तुमचं. सबस्क्राईब पण करायला विसरू नका. तर गाईज आपण ऑनेस्ट रिव्ह्यू घेतला आहे कस्टमरचं. त्यांना पण बऱ्यापैकी खूप जेवण आवडलं इथलं. तर आम्ही पण तसं एन्जॉय करतो. अजून मेन कोर्स राहिलं आहे बाकीचं आपण तिकडे घेऊया ना पोर्शन. डोंट वरी वेट फॉर अ व्हाईल. 90 महिन्याचे खुश खबर लागलेली आहे गाईज.
हे दोघं निर्लज्ज कधी सुधारणार आहेत. ह्या बिचाराला एवढं वैतागले आणि हा खायला पण 10 वेळा विचार करतोय की मी अरे ते चिकन पडलं हे तुला पण आयडिया माहिती लागली हे मला निखिलला आयडिया माहिती लागलेली की हा रिॲक्शनच्या कारणामध्ये ना सिनेमॅटिक शूट करतो असं करतो करून आहे ना सगळं बरोबर रेट होऊन घेतो आणि तोंड बघा खायला सुरुवात केलं बघितलं गाईज तुम्ही बघितलं ना हे असं पार्टी आहे ना आमचे पेट पिछे हे सब खाऊन घेत आहे. आता तर मी भाव नाही खाल्ला होता तुम्ही ब्लॉगमध्ये ऑलरेडी बघितलाच असाल सो मी पण टेस्ट करतोय आणि इकडं सगळे मी आलो तर सगळे इकडे चालेल. आता सर मला बोलवत आहेत सो मी जरा बघून येतो काय बोलतात. हे जरा वरचं बटन दाब बंदचं. तो गाइस अभी लाइट दिखाओ जरा लाइट मैन. तो गाइस अभी हमारा मेन्यू मेन कोर्स आ गया है. फर्स्ट इज दिल्ली बटर चिकन, मटन रोगन जोश, पनीर टिक्का मसाला तो और ये ग्रीन चिकन स्टिक ये सब मेन्यू आ गया है. अभी हम ये सब मेन्यू खाना स्टार्ट करने वाले हैं. हमारे अहमद भाई आई सजेस्ट यू वन थिंग कम बिसाइड मी यू विल बी इन फायदा कॉज हियर यू कैन सी वी हैव ये क्या है ब्रो हुक्का. अच्छा सॉरी आई एम रियली सॉरी दैट्स पॉट राइस स्पेशल ऑफ गामा वाइन एंड डाइन. इनका जो पॉट राइस है वो सब में डिफरेंट है, सब में यूनिक है. जो आपको पूरे डिस्ट्रिक्ट में कहीं खाने नहीं मिलने वाला वैसा टाइप का पॉट राइस का क्वालिटी है. एंड आफ्टर ऑल आपने जो प्लेट का डेकोरेशन देखे होगी जो ग्रीन चिकन स्टिक वगैरह का था वो तो आपको भाई नो वर्ड्स फॉर इट आपको पता ही होगा कि कैसा है. और साथ ही में दिल्ली बटर चिकन जो कि स्पेशलिटी है. सेकेंड थिंग मटन रोगन जोश, पनीर टिक्का, नान एंड बटर रोटी ये सब अभी मेन्यू जो आ गया है. तर आता विनायकदा, तेजसदा, अपूर्व, निखिलदा, हे बावदाने, सूरज आणि चिराग आपल्या सगळ्यांना मी असं विचारतो की आता आपण इकडे सगळं ऑलमोस्ट आपलं सगळं संपलं मीटिंग वगैरे सगळं संपलं जे क्रिएटर मीट होतं ते सगळं संपलं आहे. तर एक विचारत होतं इथलं जेवण तुम्हाला कसं वाटलं. एकदम भारी युनिक खरंच एकदम बिंग ऑनेस्ट हा असं आमचा कॅमेरा बंद आहे. काहीतरी नवीन ट्राय केलं आज जे चुकून आम्ही खाल्लं होतं जे आज ट्राय केलं ते भारी वाटलं काहीतरी युनिक ट्राय केलं. नक्की ना एकदम भारी होतं ना सगळ्यांचं. आधी आमचे रोहित शेठ तुम्हाला पण जेवण कसं वाटलं. खूप छान वाटलं आणि काय काय पदार्थ असे होते की मी बघितले पण पहिल्यांदाच आणि खरंच ब्रँडेड हॉटेल म्हणावं लागेल आणि खूप मजा आली. नाही बरेचसे नावं तर मला स्वतःला सुद्धा माहिती नव्हती. मी त्यांनाच 4 वेळा विचारून सांगितलंय. ओमकार भाई, ओम, युसुफ भाई, अहमद, निखिल, वेदांत भाई जरा थोडेसे तुम्ही पुढे या. तुम्हाला पण सगळ्यांना असं विचारतोय मी की तुम्हाला पण जेवण वगैरे कसं वाटलं आता इथलं जेवण हॉनेस्ट रिव्ह्यू. खरंच छान होतं खरंच छान होतं जेवण आणि प्रत्येक डिशला वेगवेगळ्या प्रकारचे. ओमकार कसं वाटलं भाई काय. मला सगळ्यात जास्त इकडे थंड आवडलं म्हणजे जे थंड दिलं नाही त्याचं म्हणणं एवढंच होतं की एवढं भारी जेवणानंतर जे थम्सअप मिळालं त्याने मला त्या समाधान मिळालं. पाचन तंत्र झालं तंत्रांमध्ये सुधारणा झाली. नाही रे मी काय आधी लाईनी वाकडे होती. सोम भाई, अंकुश भाई हे तर काय ब्लॉग सोडतच नाही. सूरज 10 वेळा बोलला की तुम्ही काय शॉर्ट फिल्म करताय. हे सूरज हे काय करतायत. आमच्याकडे नागोड्या म्हटलं जातं आमच्या तिकडं हॉटेलमध्ये नागोळी एक उडव इकडं एक नंबर आहे. आता हे वेट टिश्यू नागोडी हे यासाठी हे लोक 1 तास थांबले होते ऑलमोस्ट आणि आता शेवटी भेटलेलं आहे. सूरज खायचं नसतं ते सूरज ते खायचं नाही आहे आणि येडेनी गोळी समजून पोलो समजून खाल्लं. ज्याला माहिती नाही त्याला सांगत जाऊ आम्ही असं गरीब लोक आहे ना. हां गरीब कोण बोलतंय बघा. $400-500 हे बोलू का. ए सूरज सूरज इकडे बघ. सूरज $500 खरं बोलू का इकडं. कसा पळून गेला बघा. समजा रे जरा विषय फुल एकदम गंभीर विषय. तो गाइस कैसा है अभी आज का जो मीटअप वगैरह था वो अब तो आप लोगों ने ऑलरेडी ब्लॉग में देख लिया होगा. आज का मीटअप बहुत ही ज़्यादा अच्छा था लाइक सक्सेसफुल एकदम मज़ा भी बहुत किया हम लोग ने एन्जॉयमेंट भी बहुत हो गया. अभी ये ब्लॉग आज का यहीं पे एंड हो रहा है. होप सो आप लोगों को ये ब्लॉग अच्छा लगा होगा. लाइक करो, शेयर करो, कमेंट करो और सब्सक्राइब करना बिल्कुल भी मत भूलना. साईशा एकदा आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला सांग बरं. सबस्क्राईब करा. अहमद तू भी बोल. अहमद माझ्या चॅनल सबस्क्राईब करायला सांग. अहमद इधर पहले. हाँ अहमदच्या चॅनलला सबस्क्राईब करा. मस्त कधी अरे मेरा चॅनल सबस्क्राईब करा बोल. रियान नकबानी के चॅनल को सबस्क्राईब आणि ह्याच्यामध्ये हे अजून एक ॲड करणारे डिश काय
हां सॉरी, आणि ह्यासोबतच अजून एक विषय, श्रावणसाठी इकडं तुम्हाला स्पेशल मेनूसुद्धा अवेलेबल करून देण्यात येणार आहे. तर गाईज गामा वाईन अँड डाईनमध्ये यायला विसरू नका. भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये. टिल दॅट बाय.